ऐका हो मंडळी, धनतेरस कथा. ही कथा सुरू होते एका धार्मिक ब्राह्मणाच्या कुटुंबातून. कुबेर देवता पूर्वजन्मी एक ब्राह्मण पुत्र होता आणि त्याचे नाव गुणनिधी असे होते. त्याचे वडील धार्मिक, वेदपाठी व अत्यंत धर्मशील होते आणि ते त्यांच्या धर्मकर्माने खूप प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या मुलाला देखील धार्मिक मार्गावर नेण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु गुणनिधी खूपच आळशी, अनाचारी आणि अधार्मिक होता. गुणनिधीने आपल्या जीवनात कोणतेही धर्मकर्म केले नाही. उलट तो वाईट संगतीमुळे वाईट मार्गाला लागला. जसे की मद्यपान करणे, जुगार खेळणे, चोरी करणे या सवयी त्याला लागत गेल्या. त्याच्या या वाईट कृत्यामुळे एके दिवशी त्याच्या वडिलांना त्याला घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्याचे जीवन खूप कठीण झाले आणि त्यावर उपासमारीची वेळ आली. मग तो दारोदारी भिक्षा मागून आपले जीवन व्यथित करू लागला. एके दिवशी तो असेच भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्या गावात चालला होता. तेव्हा वाटेत एक खूप मोठे घनदाट जंगल लागले. कसे बसे अंधार पडण्यापूर्वीच त्याने ते जंगल पार केले आणि तो दुसऱ्या गावात पोहोचला. त्या गावच्या बाहेर एक प्राचीन शिवमंदिर होते. रात्र झाल्यामुळे गुणनिधीने त्या मंदिरात मुक्काम करण्याचे ठरविले आणि तो त्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागला. त्याची खाण्याची व्यवस्था तर जंगलातील फळझाडांकडूनच झाली होती आणि येतानाही त्याने आपल्यासोबत काही फळे तोडून आणली होती. जेव्हा तो शिवमंदिरात पोहोचला तेव्हा सर्वप्रथम त्यांनी मंदिरात असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याने आपल्या झोळीतून काही वस्त्र काढली आणि तो तिथेच एका बाजूला ते वस्त्र अंथरून त्यावर बसला व भगवंताचे नामस्मरण करू लागला. कदाचित आज पहिल्यांदाच त्याने देवाला हात जोडले होते आणि काही वेळाने त्याचे लक्ष गाभाऱ्यात गेले. तिथे त्याला एक दिवा लावलेला दिसला. त्या दिव्याची वात कमी झाली होती, त्यामुळे तो दिवा मंदपणे जळत होता. अर्थात तो दिवा विझणार होता. ते पाहत तो आपल्या जागेवरून उठला आणि त्याने त्या दिव्याची वात व्यवस्थित केली. त्यामुळे तो दिवा पुन्हा तेजस्वीपणे जळू लागला. त्यावेळी त्याला हे समजले नव्हते की तो एका धार्मिक कर्म करत आहे. त्याने स्वतःच्या अज्ञानात एक चांगले कृत्य केले होते. आजवर त्याने जरी अनेक पापं केली असली तरी त्या एका दिव्याच्या सेवेमुळे त्याला भगवान महादेवांकडून पुण्य प्राप्त झाले. गुणनिधी आता रोज त्या गावात भिक्षा मागायला जात असे आणि त्या मंदिरातच मुक्काम करत असे. पुढे असेच काही दिवस निघून गेले आणि मग एके दिवशी त्या मंदिरातच गुणनिधीचा मृत्यू झाला. जेव्हा त्याच्या आत्म्याला यमदूत घेऊन गेले तेव्हा यमराजांनी त्याचे सारे कर्म पाहिले, परंतु त्याने एका अज्ञानात केलेल्या पुण्यामुळे त्याला नवी संधी देण्याचा निर्णय झाला आणि भगवान महादेवांनी त्याला वरदान दिले की पुढच्या जन्मात तो अत्यंत समृद्ध, ऐश्वर्यसंपन्न आणि धनाचा संरक्षक बनेल. या वरदानामुळे गुणनिधीचा पुनर्जन्म झाला आणि तो कुबेर या नावाने दुसरा जन्म घेतला. त्यानंतर कुबेर हा संपत्तीचा आणि समृद्धीचा देवता झाला. त्याला स्वर्गातील सर्व धन आणि ऐश्वर्याचे रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली. तो अलकापुरी नावाच्या वैभवशाली नगरीचा राजा झाला, जिथे सोन्याचा महाल, रत्ने, अनंत संपत्ती होती. देवतांनीही कुबेराचा सन्मान केला, कारण तो समृद्धीचा आणि धनाचा प्रतीक बनला होता. कुबेराचे हे जीवन त्याच्या पुनर्जन्मातील एका चांगल्या कर्माचे फळ होते. मग कुबेर देवता हे महादेवाचे परमभक्त झाले. ते सदैव महादेवाच्या भक्तीत लीन असायचे. त्यांच्या या भक्तीमुळे महादेव त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले. खरं तर महादेवाचीच ही माया होती, ज्यामुळे एक गरीब ब्राह्मण धनदेवता कुबेर नावाने ओळखले जाऊ लागले आणि सृष्टीमध्ये पूजनीय झाले. महादेवाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना असा आशीर्वाद दिला की धनत्रयोदशी दिवशी अर्थात धनतेरस दिवशी त्यांची पूजा केली जाईल. त्यांच्या विना धनतेरस पूजा साध्य होणार नाही, म्हणजेच धनतेरस दिवशी सर्वाधिक मान त्यांना असेल. हेच कारण आहे त्यामुळे धनतेरस दिवशी कुबेर देवताची सुद्धा पूजा केली जाते आणि कुबेर देवाला धनाचे देवता अर्थात धन प्रदान करणारे देवता मानले जाते. अशीच आपण आणखी एक धनतेरसची कथा पाहणार आहोत. या कथेमध्ये एक राजा आणि त्याच्या मुलाच्या आयुष्याशी संबंधित एक भविष्यवाणी आहे.
जी मृत्यू आणि आयुष्याच्या संघर्षावर आधारित आहे. एका राज्यात एक हेमराज नावाचा राजा होता. पौराणिक कथानुसार काही कथेमध्ये या राजाच्या नावाचा उल्लेख हिमा राजा, हंस राजा असा केला जातो. जितका तो धाडसी आणि पराक्रमी होता, तितकाच तो दयाळू व धार्मिक देखील होता. त्यामुळे राज्यातील प्रजाजनही राजावर खूप प्रेम करायचे. सर्व काही व्यवस्थित चालले होते, परंतु राजाला एकही पुत्र नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक वैद्यांकडून उपचार घेतले, तरीही त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. मग इच्छा नसतानाही राजाला दुसरे लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय फक्त एकट्या राजाचाच नव्हता, तर राणीनेच राजाला हा निर्णय घेण्यास भाग पाडले होते. त्यावेळी राजानेही राणीला वचन दिले की माझे तुझ्यावर असलेले प्रेम मी कधीच कमी होऊ देणार नाही. राणीलाही राजावर तितकाच विश्वास होता. त्यानंतर शेजारच्याच राज्यातील राजकुमारीशी राजाचा विवाह झाला. तेव्हा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की तुला पुत्रप्राप्ती तर होईलच, पण तुझा मुलगा 16 वर्षाचा होताच त्याचा सर्पदंशाने मृत्यू होईल. मात्र त्यावेळी ही गोष्ट राजाने एवढी काही मनावर घेतली नाही. मग पुढे असेच काही महिने निघून गेले आणि राजाला दुसऱ्या राणीकडून पुत्र प्राप्त झाला. मात्र या मुलाचे भविष्य अत्यंत अंधकारमय होते. जसे जसे दिवस जाऊ लागले तसा तसा राजपुत्र मोठा होऊ लागला आणि राजाला आपल्या मुलाची चिंता सतावू लागली. त्यामुळे त्याने आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या. सर्व काही व्यवस्थित चालले होते, परंतु चिंता राजाला सतावत होते की जर ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर. कारण त्या ज्योतिषांनी आधी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या. त्यामुळे राजाने ठरवले की तो आपल्या मुलाला सर्व काही सुख देणार आणि वयाच्या 16व्या वर्षीच त्याचे लग्न करणार, जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व सुख भोगता यावे. त्यानंतर हळूहळू राजकुमार मोठा होऊ लागला. राजाने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राजाच्या हितासाठी निर्णय घेतला की राजकुमाराला एका सुप्रसिद्ध गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवावे, जेणेकरून गुरुकुलामध्ये त्याला धर्म, नीती, युद्धकला, राज्यकारभार आणि प्रजेला न्याय देण्याचं ज्ञान मिळेल. गुरुकुलातील शिक्षण हे सामान्य राजघराण्याच्या मुलांसाठी देखील कठोर होते. राजकुमाराला येथे प्रामाणिकपणे सर्व प्रकारचे काम करावे लागते, ज्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व अधिक विकसित होते. काही दिवसांनी राजकुमाराने राज्यातील प्रजेचा आणि आपल्या दोन्ही मातांचा निरोप घेऊन बाहेरच्या राज्यातील गुरुकुलात प्रवेश घेतला आणि तिथे त्याने आदराने गुरु आणि इतर शिष्यांबरोबर राहायला सुरुवात केली. तिथे रोज सकाळी ध्यान, प्रार्थना आणि अभ्यासाचे धडे सुरू असे. त्यासोबतच शारीरिक कसरत, धनुर्विद्या, तलवारबाजी आणि वेदांचा अभ्यास हाही शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग होता. राजकुमाराने कठोर परिश्रम घेऊन सर्व प्रकारच्या विद्यांचा अभ्यास केला. गुरुकुलात 7 वर्ष घालवल्यानंतर राजकुमार पुन्हा आपल्या राज्यात परत आला. आता तो फक्त शूर योद्धाच नव्हता, तर तो एक बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष राजकुमार झाला होता. राज्यातील प्रजा त्याचे ज्ञान आणि शूरतेचे कौतुक करू लागली होती. राजा हेमराज आपल्या मुलाच्या प्रगतीने अगदी आनंदी झाला होता. ठरल्याप्रमाणे राजाने आपल्या मुलाचा विवाह 16व्या वर्षीच एका राजकन्येशी लावून दिला. ही राजकन्या राजकुमाराप्रमाणेच अत्यंत हुशार आणि धार्मिक होती. त्यांच्या विवाहाच्या 4थ्या दिवशी जो दिवस आला, ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी राजाचा मुलाचा सर्पदंशाने मृत्यू होणार होता. संध्याकाळी राजपुत्राच्या पत्नीने खोलीच्या बाहेर सोने चांदीचा ढीग घातला आणि खोलीबाहेर अनेक दिवे लावले. जेव्हा यमराज सर्परूप धारण करून राजकुमाराच्या खोलीजवळ आले, तेव्हा त्या चमचमत्या रत्नामुळे आणि सोन्यामुळे यमराजाला राजकुमाराजवळ जाणे कठीण झाले होते. त्यावेळी राजकुमाराची पत्नी वेगवेगळे मंत्र आणि भजन म्हणत होती, ज्याच्या श्रद्धेने आणि प्रकाशाच्या तेजाने यमराज परत गेले. यमराजाला राजकुमाराजवळ न जाता आल्यामुळे त्याचा अकाली मृत्यू टळला. अशा प्रकारे राजकुमाराच्या पत्नीने त्याचे प्राण वाचवले असे मानले जाते की धनतेरस दिवशी यमदेवाची पूजा केल्याने आणि घराबाहेर दिवे लावल्याने घरातील सदस्यांचा अकाली मृत्यू होत नाही.
म्हणजेच असा जो मृत्यू अचानक घडतो, ज्याची कोणालाही अपेक्षा करता येत नाही, अशी आपण आणखी एक शेवटची धनतेरसची कथा पाहणार आहोत. एकदा भगवान विष्णूंच्या मनात अचानक एक विचार आला की पृथ्वीलोकाचे भ्रमण करावे. जेव्हा त्यांनी ही गोष्ट देवी लक्ष्मीला सांगितली, तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, मला सुद्धा तुमच्यासोबत पृथ्वीवर यायचे आहे. यावर भगवान विष्णू म्हणाले, माझी काही हरकत नाही, पण तू बिनधास्त माझ्यासोबत पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येऊ शकतेस, पण तिथे तुला माझ्या म्हणण्यानुसारच वागावं लागेल. हे ऐकून देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. त्यानंतर काही वेळाने ते दोघे पृथ्वीवर आले आणि गावोगावी फिरू लागले. भ्रमण करत असताना त्यांनी अनेक ठिकाणे पाहिली, लोकांच्या जीवनशैलीचा अनुभव घेतला आणि पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपराचे निरीक्षण केले. असेच ते पृथ्वीवर फिरत असताना भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणाले, तू इथेच थांबून माझी वाट बघ, मी काही वेळाने पुन्हा येईल आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस. त्यावेळी देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंचे म्हणणे लक्षात घेऊन त्यांना हो म्हटले. परंतु थोड्या वेळाने भगवान विष्णू ज्या दिशेने गेले होते त्याच दिशेने लक्ष्मी देवी जाऊ लागली. काही अंतर पुढे गेल्यावर वाटेत लक्ष्मी देवीला एक शेत दिसले. त्या शेतात मोहरी पिकाची लागवड केलेली होती. त्या पिकाची पिवळी फुले आनंदाने डोलत होती. या फुलांच्या सुंदरतेमुळे देवी लक्ष्मी अत्यंत आनंदित झाली. मग देवीने त्या मोहरीच्या शेतातून काही फुले तोडून घेतली आणि आपला शृंगार केला. मग पुन्हा ती भगवान विष्णूंच्या दिशेने जाऊ लागली. पुढे गेल्यावर वाटेत देवीला ऊसाचे शेत दिसले. ऊसाचे शेत पाहून देवी लक्ष्मीला ऊस खाण्याची खूप इच्छा झाली. त्यामुळे देवी लक्ष्मीने त्या शेतातील ऊस तोडून घेतला आणि ती खाऊ लागली. तितक्यात तिथे भगवान विष्णू आले आणि ते देवीला म्हणू लागले, तू इथे काय केलेस? माझ्या आज्ञेचे पालन न करता शेतकऱ्याच्या शेतात चोरी करून मला खूप कष्ट व दुःख पोहोचवले आहेस. तुझी चोरी केली आहेस त्यासाठी मी तुला शाप देतो की या शेतकऱ्याच्या घरात 12 वर्ष थांबून तुला त्यांची सेवा करावी लागेल. भगवान विष्णूचे शापाचे हे शब्द ऐकून देवी लक्ष्मीला धक्काच बसला, पण ती शांत राहिली. तिने भगवान विष्णूंच्या प्रति प्रेम आणि श्रद्धा कायम ठेवली. त्यानंतर भगवान विष्णू क्षीरसागरात गेले. क्षीरसागर म्हणजेच दुधाचे सागर, जो भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते. आणि इकडे देवी लक्ष्मी एका गरीब मुलीचे रूप घेऊन त्या शेतकऱ्याच्या घरी जाते. शेतकरीही तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळायला तयार होतो. त्यानंतर देवी लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरामध्ये थांबून त्यांची सेवा करू लागली. शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मीचा वास असल्यामुळे त्याचे घर धनधान्याने भरभरून गेले. लक्ष्मी देवीने शेतकऱ्याला धैर्य, श्रम आणि सच्चेपणा शिकवला. त्याच्या अपार कष्टामुळे त्याच्या शेतात भरपूर उत्पन्न येऊ लागले. अखेर 12 वर्ष संपली आणि 13व्या वर्षी भगवान विष्णू लक्ष्मी देवीला पुन्हा घ्यायला आले. त्यांनी तिचा त्याग आणि सेवाभाव पाहिला आणि तिच्यावर ते खूप आनंदी झाले. पण शेतकऱ्याने देवी लक्ष्मीला पाठवण्यास मनाई केली. तेव्हा भगवान विष्णूंनी शेतकऱ्याला समजावून सांगितले की देवी लक्ष्मी कुठेही एका ठिकाणी थांबवू शकत नाही. ती चंचल आहे. परंतु शेतकरी काहीही ऐकायला तयार नव्हता. शेतकऱ्याचा ठामपणा पाहून देवी लक्ष्मीनं एक उपाय सुचवला आणि ती म्हणाली, उद्या धनतेरस दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ करून तुपाचा दिवा लावून माझी पूजा कर. त्यासोबतच एका तांब्याच्या कलशपात्रात नाणी टाकून त्यांचे पूजन कर. असं केल्याने मी पुन्हा तुझ्या घरात 1 वर्षासाठी निवास करेल. देवी लक्ष्मीच्या सांगण्यावरून शेतकऱ्यानेही अगदी तसेच केले. असे म्हटले जाते की धनतेरस हा सण तेव्हापासूनच साजरा केला जात आहे. धनतेरस हा एक विशेष हिंदू सण आहे जो दीपावलीच्या पर्वात साजरा केला जातो. या सणाला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मीपूजनाने प्रारंभ होतो. धनतेरस हा सण मुख्यतः समृद्धी, संपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक असतो. धनतेरस म्हणजे केवळ भौतिक संपत्तीची पूजा नव्हे तर एकत्रितपणे जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि आनंद मिळवण्याचा संकल्प करणे होय. हा सण आपलं धैर्य, श्रम आणि भक्तीच्या माध्यमातून संपत्ती मिळवण्याची प्रेरणा देतो. या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर यांची पूजा केली जाते.
तसेच संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून यमराजासाठी दीपदान केले जाते. यामुळे अकाली मृत्यू टळतो आणि कुटुंबात शांती आणि आरोग्य राहते. या आधुनिक काळातील काही श्रीमंत लोक या दिवशी आयते फराळ, सोन्या चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वाहन खरेदी, वस्त्र खरेदी करतात, कारण हा दिवस शुभ काळ मानला जातो. तर गरीब लोक म्हणजेच आर्थिक साधन कमी असणारे लोक मातीचे दिवे, स्टील किंवा ॲल्युमिनियमची छोटी भांडी, फराळ करण्यासाठी लागणारे किराणा सामान, सर्व कुटुंबासाठी प्रत्येकाच्या आवडीचे ड्रेस आणि पूजेसाठी लागणारे सामान व सर्वांसाठी फटाके खरेदी करतात आणि मोठ्या आनंदाने दिवाळी सण साजरा करतात. गरीब लोकांसाठी हा सणाचा आनंद आणि महत्त्व केवळ मोठ्या खरेदीत नसतो, तर त्यांच्या मनातील कृतज्ञता, श्रद्धा आणि एकत्र येण्याच्या भावनेत असतो. आता आपण पूजाविधी पाहणार आहोत. पूजेसाठी एक स्वच्छ जागेवर साधी रांगोळी काढा आणि त्या जागेवर एक पाट ठेवा. मग त्यावर स्वच्छ कपडा अंथरून देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्यासोबतच भगवान कुबेर आणि धन्वंतरी याचीही मूर्ती ठेवा. दीप प्रज्वलन करून देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. पूजा करत असताना दिव्याच्या प्रकाशाचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे दिव्यांची रांग लावा आणि धूप अगरबत्ती लावून घरभर सुगंध पसरवा. यामुळे घरातील वातावरण पवित्र होईल. त्यानंतर लक्ष्मी आणि कुबेर देवताला नैवेद्य दाखवावा. साधारणतः मिठाई, लाडू किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात. काही ठिकाणी पाण्याचा लोटा, पंचामृत आणि फळे देखील ठेवली जातात. लक्ष्मी आणि कुबेर यांना गंध, अक्षदा, फुले आणि हार अर्पण करा. विशेषतः लाल आणि पिवळी फुले देवीला लक्ष्मीला प्रिय आहेत. तसेच एका वाटीमध्ये धने ठेवा. यासोबतच काही ठिकाणी 7 प्रकारचे धान्य ठेवले जाते. धनतेरसच्या दिवशी नवीन किंवा जुने सोने, चांदी आणि पैशाची पूजा केली जाते. व्यावसायिक लोक आपल्या वही खाते म्हणजेच लेजर बुक ज्याची पूजा करतात, तर शेतकरी शेतीशी संबंधित साधनांची पूजा करतात. अशा प्रकारे धनतेरस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.